सांगितलं खरं संतांचं अंतःकरण कधी कळत नसतं. म्हणून तर ईश्वराच्या कृपेनंच संतांची भेट होती. ईश्वराच्या कृपेनं संतांची भेट म्हणजे गाठ नव्हे बरं का. गाठ आणि भेट याच्यात फरक आहे. गाठ आणि भेट आपल्याला लय लोकांच्या गाठी पडतात पण भेट नाही. गाठ आणि भेट याच्यात फरक आहे. भेटीमध्ये प्रेम असतं आणि गाठीमध्ये गाठ असते. गाठीमध्ये काय असते? हा, महाराजांची रोज गाठ पडते ना. महाराजांची रोज गाठ पडती आणि महाराजांची रोज भेट होती. फरक आहे का नाही? मग गाठ असावी का भेट असावी? म्हणून सांगितलं तुका. म्हणून संत ईश्वरापेक्षाही देव म्हणतात. म्हणून माझ्यापेक्षा बाबा काय म्हणजे नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांना पाठवलं. मुगीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांसारखी रिझर्व्ह बँकेनं दुसऱ्या बँकेकडे केस पाठवली म्हणजे साधी गोष्ट आहे. ही केस रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या बँकेकडे पाठवली नाही. मग तेव्हा रामदास स्वामींनी काय केलं? दगड टाकला पायामध्ये. तुकाराम महाराजांनी इकडे बोंब मारली. काय काय म्हटले? म्हणले लई बोंब मारून सांगितलं पण जग ऐकत नाही. ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून घेतली. मग त्यावेळी म्हणते काय करायचं नाही. अरे बाबा चालायचं आता जग आहे. हे सांगून जर पटलं असतं तर जग बायाला गेलं असतं का? सगळ्या जगाचं उद्धार नसता झाला का बाबा? ही जग तरी कशाला राहिलं असतात? सांगून ऐका, शास्त्र वाचून आणि असं उपदेश करून जर जगाचा उद्धार झाला असता तर कशाला लोक आज असे वागले असते? जग असं नाही. तुला एक पटले म्हणून सगळ्या जगाला पटेल का? नाही. आपण आलो त्यासाठी त्रास काढायचा नाही का? असं नाराज होऊन चालणार नाही नाही का? त्रास काढायचा. आईचं काळी धारण करायचं. बाबा तू आई झालीस ना नाही का? सहन करी नाही का? पांडुरंग परमात्मा ज्यांना कळलं त्यांनी सगळा देह. बर पुढची गोष्ट आज मला बरं सांगायचं होतं वेळ नाही. हे मिथ्या त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय? अजूनही हे हे ब्रह्म आहे. या ब्रह्मावर हे भासमान होते. तुम्हाला सगळं हे जे दिसतंय हे सगळं भासमान आहे. सगळंचे सत्य फक्त भासतंय. हे सत्य काहीच नाही. हे पाण्यावरचे बुडबुडे. फेस आहे हा पाण्यावरचा. फेसावर समुद्राचा फेस घेऊन पाण्यावरचा फेस घेऊन कुठं काम होईल का? भजन कसं केलं? हनुमंतानं जे नाम घेतलं ते देवाला उचक्या लागायला लागलं. राम म्हटलं तर देवाला तिकडे उचकी लागायची. भजन येते. साधी ताकद आहे का? आपण राम राम म्हणतो तर आम्हाला घाम सुद्धा फुटत नाही. पण हनुमंतानं राम म्हटलं बरोबर तिकडे असं उचकी लागायची. सगळं शरीर हादरायचं रामाचं. त्याला म्हणायचं भजन. त्याला म्हणायचं प्रेम. जेव्हा संपूर्ण मोह नष्ट होतो आणि हे विचारानं होतं. हे गोष्ट कशानं होतं? विचारानं होतं. देह सोन्याचा होतो. कशाचा होतो देह? सोन्याचा देह होतो. त्याच्या लाभाला त्रिभुवन कमी असतं. पहा त्याने जो लाभ केला घेतला असतो त्रिभुवन राळ्या एवढं होतं. तेवढा त्याला लाभ होतो. आईचा लाभ बांधा गाठ. अजून त्या परमात्म्याला ओळखलंच नाही. कसं काय? मला त्याला इतकं वाईट वाटतं, भयंकर वाईट वाटतं. तो परमात्मा तुम्हाला असं वाटतं जणू काही ती काही नुसतं दगड मूर्ती आहे. मूर्खांना काय म्हणावं या गोष्टीला? तो पांडुरंग परमात्म्याचं काय? जो ज्ञानाचा ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईला कळलं ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मरून नाही का? मरून या जावे बा तुझ्या पोटा यावी नाही का? सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकार. काय म्हणून माऊली झाली. तर म्हणून काय सांगितलेलं आहे? तर एवढा ज्यांना कळलं. म्हणून का कळत? ऐकूनही कळत नाही, सांगूनही कळत नाही. मग आम्ही एक वाक्य सांगितलं. मुक्ताबाई ज्ञानदेवाला ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं अरे राजा ह्या जगाला सांगून जर कळलं असतं, शास्त्र वाचून जर कळलं असतं सगळ्या जगाचा उद्धार नसतं झाला. पण हे जग लई मोहित आहे. अज्ञानात सापडलेले त्याला कळत नाही.
आपण सांग पावसानं पडत राहायचं, पावसानं पडत राहायचं, निर्लज्ज व्हायचं, पावसाने पडत राहायचं नाही. मात्र आईबापाचं कामाचे लाथा खाणं आईबापाचं काम आहे. त्यांनी लाथा खायच्या पोरांच्या, लाथा खायच्या, काय करायचं, जन्म दिलाय ना, लाथा खायत राहायच्या, पण जन्म दिलाय. आईबाप येत ना मग साधू संत तसे नाही का. म्हणजे कसे आयशी कळवळ्याची जाती करी लाभ हवी नव्हती, पोटी भार वाहेन त्याचे सर्व नाही कळायचे. संत ज्याला कळतात, ज्याला देव कळेल एकावला पण संत कळणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, एकावला देव कळेल पण संत कळत नाही. देवाची कृपा होईल पण संतांची कृपा होत नाही. तर तेव्हा काय सांगत होतो मी, कशाकडे सांगायला सुरुवात केली होती. मग एवढा लाभ असतो आणि म्हणून इथं विचार करायचा आहे. अवघड आहे का. हा मी सांगतो, हे तुम्ही याला सत्य मानता बरं का. शास्त्राने सांगितले जोपर्यंत तुम्ही याला सत्य मानता, काही एक सत्य नाही जगामध्ये. परमात्मा सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार, संभाळी संभाळी आपली हे माया, आम्हाशी का भयभीत केले, रूप नाही त्याशी ठेवेले नाव, लटकाची भ्रम वाढविला, तुका म्हणे कागा झालाशी चतुर, होतोशी निष्ठुर निर्विकार. ही अमृतवाणी, ही वेदवाणी आहे नाही का. हे रामबाण औषध आहे संतांचं वचन. जो संतांचं वचन ऐकतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. जो संतांचं जो साधूचा अंकित जीव झाला, पुढं काय, त्याचा भार असे निरंजनाला. जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला, नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा निरूपाचा. शास्त्राचं वर नाही, आधी ज्ञानी विचारी. आपल्याला सगळं आयुष्य भक्तीसाठी परमार्थासाठी वेचायचंय, हे आधी टाळक्यामध्ये घ्या, डोक्यात घ्या. सगळं आयुष्य पुरत नाही. एवढ्याशा प्रल्हादाला कळलं, बारक्या प्रल्हाद आईच्या पोटातच तो भजन करत होता आणि आपण एवढे ठेंगडी झालो तरी अजून तोंड भजन करत नाही. आपल्या जनाबाईच्या गोऱ्या भजन करत होत्या आणि आपली जरट हाडं, जरट देह सुद्धा भजन करत नाही. लाज कशाची वाटावी माणसाला, आपला तोंड भजन करत नाही याची लाज वाटावी. लाज कशाची, गरिबीची लाज नाही, नाही का. गरिबीची लाज नाही, फाटक्या तुटक्या वस्त्राची लाज नाही, जग अवमान करते त्याची लाज नाही, पण हे तोंड भजन करत नाही याची लाज माणसाला वाटावी. साधू संतांचा देह रोम भजन करत होता आणि आपलं तोंड सुद्धा भजन करत नाही. आणि तोंडाचं भजन तरी अलीकडचं असतं, लय निकृष्ट भजन. ते भजन जेव्हा नसा नसात पोचतं, ते भजन रक्ताच्या थेंबा थेंबात पोचतं, नसा नसामध्ये पोचतं, देहाच्या कणाकणामध्ये पोचतं आणि सगळा देह मग भजन करू लागतो. सगळा देह भजन करू लागतो. पूर्वी म्हणायचे देवयाच्या भेटीला 13 कोटी जप लागतो. किती लागतो? 13 कोटी जप झाला की देव भेटतो. इथे 13 कोटी जप किती होतो? एका क्षणात हजारो कोटी जप होत नाही, हजारो कोटी जप होतो. 13 कोटीचे काय घेऊन बसतो. एका क्षणात किती जप होतो? सर्वांग भजन करू लागतं तेव्हा एका क्षणात हजारो कोटी जप होतो. आणि म्हणून तर देव काय होतो? देव ज्ञानदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे. हे सत्य मानतो ना, याला सत्य नाही मानायचं, हा भ्रम. एक देव सत्य आहे, हे परमात्मा सत्य आहे आणि बाकीचा सगळा भ्रम. काही एक निर्गुण निराकार परमात्मा जो ओतप्रोत भरलेला आहे तेवढं सत्य आहे जगामध्ये. बाकी ज्या गोष्टी मनबुद्धी अगोचर कल्पनेऊन पर, ते सगळं जे जे रूप आणि नाम म्हणतो तो अवघात भ्रम. इथं फक्त सत्य परमात्मा आहे आणि तो प्रत्येकाच्या आधी आत्मकशिकांत भरलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्या वृत्ती काय करायच्या तिथं लावायच्या आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या जरा वृत्ती एक म्हणे. सगळ्या वृत्ती भगवंताच्या चरणाला लावायच्या. बाकी प्रत्येक गोष्ट खड्ड्यात घालणारी, नाश करणारी, दुःख देणारी, घात करणारी. एक देवाचं चिंतन सोडून. आलं लक्षामध्ये? देवाचं चिंतन सोडून तुम्ही जे जे कराल त्याला त्याला पाप म्हटलेला आहे. देवाचं चिंतन सोडून, देवाचे चरण सोडून नाही का. तर तेव्हा मग म्हणून हे मिथ्या जयास नाही कळले.
सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य तरी हे अविद्या. नाही सांगितलं, माया मिथ्या बाचीगिरी, दिशे साच्याची आहे परी, परीला खरी शहाण्याने खरी मानू नये. म्हणून हे सगळं सोडून द्यावं. जे जे आहे मनाला बुद्धीला वाटतं ते टाकून द्यावं. म्हणून काय आहे तर हे सत्य नाही. मग सत्य काय आहे? तीन देहाचा आपल्याला बात करायचा. बात करायची म्हणजे तीन देहाचा. आता इथं पहा, विचार करा, ज्याला बँकेतले 500 रुपयाचे ज्याला क्षणभर विसर होत नाही, त्यानं स्थूल द्यायचा तरी बात कसा करावा? म्हणजे माझ्या बँकेत 500 रुपये आहेत, 50,000 वाणी काय करावं?